पुणेकरांच्या प्रश्नाप्रकरणी पुणे नाशिक महामार्गावरती मंचरमध्ये नदी चौकामध्ये थोड्याच वेळात रास्ता रोको आंदोलन सुरू होणार आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। महामार्गावर मंचर मधल्या नंदी चौकामध्ये याच चौकामध्ये आता जे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड जांबूत परिसरातले जे नागरिक आहेत ते रास्ता रोको आंदोलन करणार आहेत। आणि एकूणच जर आपण आता इथं पाहिलं तर या पुणे नाशिक महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात इथे हा रास्ता रोको होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर इथं पोलीस हे मोठ्या प्रमाणात इथं आल्याचं चित्र आत्ताच दिसू लागलेलं आहे। माझ्या ह्या बाजूला पुणे आणि या बाजूला इथे नाशिक आहे आणि या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे त्यासोबतच पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती संपूर्णतः आता थोड्याच वेळात बंद होईल, कारण हा रास्ता रोको हे नागरिक करणार आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे बिबट्याचे हल्ले होत आहेत त्याच्यामध्ये जे नागरिकांचे जीव जात आहेत त्याच्यामुळे आता सरकारने ताबडतोब कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। खरं तर शूट ॲट साईट म्हणजे बिबट्या दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत। यासाठीची एक टीम ही पिंपरखेडच्या दिशेने रवाना झालेली आहे। मात्र नागरिक हे इतके संतप्त आहेत की त्यांना या कोणत्याही गोष्टीवर सध्या विश्वास नाही। जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही, वनमंत्री इथे येत नाही, तोपर्यंत आम्ही ही भूमिका घेणार आहोत आणि या बाबतीत सरकारने आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे हे देखील त्यांनी सूचित केलेलं आहे। दुसरीकडे पुणे नाशिक महामार्गावरून आपण जर प्रवास करणार असाल तर आपण या महामार्गावरून जाणं टाळणंच सध्या तरी योग्य आहे। कमीत कमी 4 ते 5 तास हे रास्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत सरकार काय भूमिका घेते, त्यांना कोणतं आश्वासन दिलं जातं याकडे आपलं सगळं लक्ष असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।